आज आम्ही निघालो आहोत माहेरी खानापूरला. प्रथमेश आहे आणि आशू आणि मी आम्ही तिघे निघालो आहोत गाडीवर. आणि बाकीचे जे पाहुणे आहेत ना, तर ते पाहुणे गाडीने येणार आहेत, कारण ते फिरत फिरतच येत आहेत. कारण आज पाहुणचार होता पाहुण्यांचा माहेरी. तर इथे आम्ही खानापूरला पोहोचल्यानंतर आहो पण आले होते आणि छान अशा गप्पा गोष्टी आहोंची नेहमीप्रमाणे चेष्टा मस्करी. मम्मीला असं चिडवत होते की माझ्या सासरवाडीमध्ये हिचं काय काम आहे, हिला कशाला बोलवलंस आणि सगळे मग छान असे गप्पा गोष्टी करत बसले होते. मुलांनी डान्स वगैरेही करून दाखवला आणि पूनमचा आतमध्ये स्वयंपाकही चालू होता. तिने छानसा असा स्वयंपाक बनवला होता. मग सगळ्यांचं असं गप्पा गोष्टी झाल्यानंतर मग जेवणाचं म्हणजे ठरलं आणि सगळ्यांनी मग जेवायला घेतलं. जेवणामध्ये नॉनव्हेज बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये होतं मटणाचा छान झणझणीत रस्सा, सुखं चिकन, गरम गरम ज्वारीची भाकरी आणि सोबतच आपल्याला लागतं नेहमीप्रमाणे कांदा लिंबू. आणि अशा प्रकारे मग छान असं जेवण बनवलं. सगळी अंगत पंगत बसली होती मंडळी आणि सगळ्यांनी छान असं गप्पा गोष्टी करत जेवण केलं. मुलांनाही आधी म्हणजे त्यांनीही जेवण केलं होतं आणि यांचं हे चालूच होतं म्हणजे चिडवणं वगैरे. आणि असंच गप्पा गोष्टी करत छान म्हणजे जेवणही एवढं सुंदर झालं. कधी जेवण झालं काहीच कळलं नाही आणि वेळ कसा निघून गेला तेही लक्षात आलं नाही. नंतर वेळ झाली निरोप घ्यायचा आणि मग इथे पूनमने सगळ्यांना हळदी कुंकू लावलं, ओट्याही भरल्या. मुलांचं चालूच होतं. मुलं म्हटली की त्यांचं नाचगाणं चालूच असतं आणि सगळे बाय वगैरे करत होते. एकंदरीत अशा प्रकारे हा पाहुणचार झाला. आणि हा पाहुणचार तुम्हाला कसा वाटला मंडळी, मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.